माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे, कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात. त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे, नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे. ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच. त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका. अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील. अर्थात अडचणी अनेक आहेत, कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे 75-77 वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता. सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही, म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपण बाबा हा प्रयत्न करू. एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे. एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी पंचीय कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू आणि आमचे सगळे मजबूत